नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, तो म्हणजे हिमाचल प्रदेश या राज्याची TET परीक्षा निघालेली आहे. ज्या पात्र उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत असे पात्र उमेदवार अर्ज भरू शकता. अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देखील आता सध्या टॅट परीक्षा निघण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी सराव करावा. मित्रांनो, आपण जर आमच्या DIT परांडा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला जर मित्र नातेवाईक कोण हिमाचल प्रदेशमध्ये राहत असेल तर त्या मित्रांना ही माहिती फॉरवर्ड करा. आज आपण पाहणार आहोत की हिमाचल प्रदेश या परीक्षेमध्ये यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. सर्वप्रथम दिलेली अधिकृत वेबसाईट, या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर अर्ज भरायचा आहे. यासाठी आपल्याला 10वी 12वी व संबंधित राज्यातील बीएड अर्थधारक विद्यार्थी अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर त्याचं पेमेंट करायचं आहे आणि फॉर्म सबमिशन करायचं आहे. यासाठी आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी 1200 रुपये चलन असेल. त्याचबरोबर SC ST OBC PHH म्हणजेच फिजिकल हँडिकॅप्ड यांच्यासाठी 600 रुपये चलन आहे. फक्त 600 रुपये चलन मागासवर्गीयांसाठी आहे. तसंच इतर जे आहेत या तारखेच्या व्यतिरिक्त जर आपण फॉर्म भरायला गेला तर लेट फी चार्जेस 600 रुपये आहे. सर्वांनी काळजी घ्यायची, वेळेच्या आतमध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, याचं जे शेड्यूल आहे तर याचं शेड्यूल खालील प्रमाणे दिलं आहे. 1 जून 2025 TGT आर्ट्स, 1 जून 2025 TGT मेडिकल आणि 7 जून 2025 GBT संस्कृत नॉन मेडिकल टीचिंग, अशा या उर्दू पंजाबी अशा विविध भाषांमधील परीक्षेचं शेड्यूल असणार आहे. त्याकरिता हिमाचल प्रदेश शिक्षा बोर्डने ही जी CET काढली आहे, या CETचा अर्ज करण्यासाठी आपल्याला असणारी अधिकृत hpboss.org ऑनलाईन सर्व्हिस CET TET या लिंकवर यायचं आहे. या लिंकवर आल्याच्या नंतर आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाका. आपल्याला कशासाठी परीक्षा द्यायची आहे, या ठिकाणी TGT आर्ट्ससाठी द्यायची, नॉन मेडिकल संस्कृत, हिंदी, पंजाब, उर्दू, GBT त्या जे विषय आहेत त्या सेक्टरचे त्या विद्यार्थ्याचे, त्यानुसार आपल्याला एक विषय निवडायचा आहे. त्यानंतर आपलं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट टाकायचं आहे. कॅन्डिडेटचं नाव अचूकपणे टाकून घ्या. त्यानंतर वडिलांचं नाव टाकून घ्या. आईचं नाव टाका. कॅटेगरी निवडा, सब कॅटेगरी निवडा. त्यानंतर सर्व्हिसमॅन वगैरे वगैरे असे काय कॅटेगरी असेल तर निवडा. त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर 100 टाकायचा आहे, जेणेकरून मोबाईलवर आपल्याला OTP येणार आहे. अचूकपणे मोबाईल नंबर टाका. चालू बघा, मोबाईल चालू आहे का नाही याची खात्री करा. SMS आला पाहिजे, नाहीतर बंद असेल तर SMS येणार नाही. तर त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, कास्ट, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर आपण साधारणतः TET याच्या आधी दिली असेल तर पास आहात का किंवा अन्य अपरिग आहात का, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. त्याचबरोबर नॅशनॅलिटी आपल्याला निवडायची आहे. आपण इंडियन आहात का अदर इंडियन आहात. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे आणि बोनाफाईडचा डिस्ट्रिक्ट बोनाफाईड देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर परीक्षेचं सेंटर आपल्याला निवडायचं आहे. परीक्षेचं सेंटर आपल्याला कांगरा, शिमला, बिलासपूर, चंबा, हमीरपुरा, कौला, किन्नूर, मंदी अशा या विविध ठिकाणचे आहेत. त्यानंतर एक्झाम सब सेंटर टाकल्याच्या नंतर माहिती सेव्ह करून घ्या. माहिती सेव्ह केल्याच्या नंतर हा फॉर्म आपला सबमिट होईल. त्यानंतर आपल्याला चलन करायचं आहे. अशा चलन केल्याच्या नंतर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. प्रिंट काढल्याच्या नंतर ती व्यवस्थित ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला निघणाऱ्या सर्व भरतीच्या प्रवेशपत्र काढण्यासाठी या परीक्षेचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे आपण हिमाचल प्रदेश स्कूल शिक्षा बोर्ड परीक्षा TET टीचर इलिजिबिलिटी टेस्ट जून 2025
या परीक्षेच्या निघालेल्या माहिती संदर्भात अपडेट माहिती घेतली. नवीन अपडेट माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.